नमस्कार. मी सूरज गावडे, गट विकास अधिकारी, उमेद अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज 27 फेब्रुवारी. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि याच दिवशी आयोगानं खूप दिवसापासून प्रलंबित असलेला, पेंडिंग असलेला, त्यामुळे आयोगाला खूप वेळा विचारणा करण्यात आली, की रिझल्ट कधी लागतोय, कधी लागतोय? 2025 आपल्याला माहिती आहे, की डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन पॅटर्नची पहिली एक्झाम होती, पहिली प्रिलिम्स होती. त्या अनुषंगानं तो कट ऑफ कधी लागतोय, काय काय चेंजेस झालेले आहेत. तर होय, आज तो रिझल्ट लागलेला आहे. आपण मागे बघताय जवळजवळ 116 इतका तो कट ऑफ लागलेला आहे. 116 कशाचा कट ऑफ आहे, तर मेलचा कट ऑफ किती लागलाय, ओपन जनरलचा 116 आणि फिमेलचा किती लागलेला आहे, तर 111 कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे यावरून आपल्याला कळतंय काय वाटतंय, आपण एक्झाम प्रिलिम्स पास होऊ का, आपला अभ्यास तितका आहे का, ही गोष्ट इथं महत्वाची आहे. मी वारंवार एक वाक्य म्हणत असतो, की प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन रिझल्ट. आज रिझल्ट लागलेला आहे, पण प्रोसेस काय आहे, प्रोसेस कधी सुरू झालेली आहे, आपण अभ्यास करतो ही प्रोसेस आहे. पण जेव्हा प्रिलिम्स झाली होती आपली, 2-4दा पुढे गेली होती, आपल्याला माहिती आहे 9 नोव्हेंबरला झाली होती. त्याच्यानंतर 3-4 दिवस गॅप घेऊन मेन्सचा अभ्यास सुरू करणं गरजेचं होतं. स्वतःला काय वाटतं ह्याच्यासाठी, हे खूप महत्वाचं आहे. कारण की हाच पॅटर्न पुढे राहणार आहे. आता नाही झालं तर पुढच्या वेळी आपण मेन्स देऊ. पण आपल्याला माहिती आहे मेन्ससाठी आपली तयारी प्रॉपर असणं काय आहे, इथं गरजेचं होतं. आजचा कट ऑफ हेच सांगून जातोय, की लोकांना काय वाटतंय किंवा वेगवेगळ्या चॅनल्सला किंवा क्लासेसला काय वाटतंय, ह्याच्यापेक्षा स्वतःला व्हायचं आहे का? जर तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःच अभ्यास करत असतोय आपण. त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. आता बघा, यामध्ये 2 कॅटेगरीची लोक आपल्याला सापडतील. एक म्हणजे ज्यांची प्रिलिम्स निघालेली आहे आणि एक म्हणजे ज्यांची प्रिलिम्स निघालेली नाही. पहिला ज्यांची निघाली आहे त्यांच्यावर बोलूया. की खूप लोक आता माहिती आहे सर्वांना, की कॉम्पिटिशन काय लेवलची कमी आहे. कारण की आपल्याला माहिती आहे, की हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची पहिलीच मेन्स असल्यामुळे काय झालेलं आहे, खूप लोकांनी याला सिरियसली घेतलं नाही. मला कुठली तर स्कॉलरशिप भेटेल, शिष्यवृत्ती भेटेल, या अनुषंगाने गेलेली लोक खूप आहे. म्हणजे मेन्सचा अभ्यास काय आहे, तसा अप टू डेट नाहीये, दरवर्षी जसा असायचा तसा. त्यामुळे जे पण पास झालेले आहेत त्यांनी व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे एकूण 9 पेपर आहेत, त्यातले 2 काय आहेत, तर मराठी इंग्लिश आहेत, हे सोडून द्या. पण जीएस 1, 2, 3, 4 त्याच्या आधी काय एसएचा पेपर आणि ऑप्शनलचे 2 पेपर व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता आपल्याला माहिती आहे थोडं आयोगानं एका महिन्याचा जो टाइम दिलेला आहे मेन्ससाठीचा, जनरल ही एक आपल्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट असू शकते. तर याचा योग्यपणे फायदा घेणं गरजेचं आहे. एक्झामिनेशन मेन्स रिटर्न आहे, तर लिहिण्याचा प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. मी सांगतो यावेळी जो पेपर कव्हर करेल ना, तो गॅझेटेड ऑफिसर होण्याचे चान्स खूप आहेत. आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शनलचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे, इथिक्सचा करायचा आहे, एसएचा व्यवस्थित करायचा आहे, जीएस 1, 2, 3, 4 सिलेबसनुसार. ह्याच्यासाठी आपल्याला रेफरन्स काय घ्यायचा आहे, तर युपीएससीचे पेपर आपल्याला झालेले आहेत. त्या गोष्टीतून आपण फक्त ओव्हरलुक करून पुढे जायचं आहे. पहिली एक्झाम मी तेच सांगतोय, कॉम्पिटिशन खूप कमी आहे. मी अजूनही सांगतो, जसं प्रिलिम्सला काय ऍब्सेंटी खूप होती, तशी मेन्सला हे असण्याचे चान्सेस आहेत. कारण खूप लोकांना लिहिण्याचीच सवय नाहीये. तर त्याच्यावर तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट. आता या लोकांनी काय करायचंय, पहिली गोष्ट, की दोघांनाही सांगतोय, जे पास झालेले आहेत, न झालेले आहेत, एखादी एक्झाम फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे कंबाईनची प्रिलिम आहे येणारी, मेन्स आहे, ग्रुप बी, ग्रुप सी ची जागा वाढलेल्या आहेत, सब रजिस्ट्रारच्या जागा आलेल्या आहेत, एक्साइज पीएसआयच्या जागा आलेल्या आहेत, राज्यसेवा आहे. पण आधीसारखं नाही राहिलं. प्रत्येक एक्झाम काय झालेली आहे, वेगवेगळी झालेली आहे. त्या अनुषंगानं एक एक्झाम फोकस करून त्याचा अभ्यास कंटिन्यू करणं गरजेचं आहे. ऑल इंडिया पब्लिक सर्व्हिस कमिशन कराल तर आपल्याला माहिती आहे आपला नक्की गेम होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन न, त्याला आपण फोकस म्हणतो, अर्जुनाला काय माशाचा डोळा कसा दिसायचा, त्या अनुषंगाने आपण पुढे जाणं इथं गरजेचं आहे. आता दुसरीकडे या, की ज्यांची प्रिलिम्स निघली नसेल. आता माझ्याच जवळचे काही मित्र आहेत किंवा आपण आजूबाजूला पाहत असाल, की ज्यांची प्री निघाली नाही आणि ते किती मार्कात गेलेले, थोडक्या मार्कात गेलेले आहे. याचा अर्थ आपल्याला काय आहे, अपयशांना कधी खचून जायचं नाही. पहिली गोष्ट हे समजून घ्या, की अपयश आलेलं आहे ते सर्वप्रथम काय आहे, माझा आहे. माझ्या काही चुका झालेल्या आहेत. मग त्या काय चुका झालेल्या आहेत त्या शोधणं सर्वप्रथम गरजेचं आहे. तो प्रिलिम्सचा पेपर काढा, मी कुठं चुका केल्या त्या चुका लिहून ठेवा. त्याच्यावर काम करायचं आहे आपल्याला. कारण त्या चुका सुधारल्या म्हणजे काय, आपले मार्क्स वाढणार आहेत. मार्क्स वाढले म्हणजे काय, कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि आपण अल्टिमेटली प्रिलिम्स क्रॅक होणार आहे. मी स्वतः सांगतोय, मी स्वतः ही एक्झाम दिली होती. रिझल्ट लागल्यानंतर मी जनरली अभ्यास सोडून दिला होता. मी इंटरव्ह्यूचा अभ्यास करत होतो. एक्झाम पुढे गेली, मला व्हिडिओ पोस्ट भेटली. त्याच्यानंतरही मी जनरली विचार करायचा गेला, आता मी काही थापा मारत नाहीये. पण 3-4 महिने मी अभ्यास केला नव्हता, तरीही मी काही एक्झाम क्लिअर झालोय. माझं नाव तुम्ही चेक करू शकता. मला हे यातून काय सांगायचं, मी क्लिअर झालो हे सांगायचंय का नाही.
प्रिलिम्स काय टेम्परामेंटची एक्झाम आहे. थोडा अभ्यास यात बेसिक गरजेचाच आहे 100%. टेम्परामेंट, कॉन्फिडन्स या सर्व गोष्टी आणि सर्वात महत्वाचं आयोगाचा पॅटर्न किंवा एक्झामिनेशनची रिक्वायरमेंट काय ती समजून घेणं इथं काय खूप महत्वाचं आहे. बहुतांश लोक काय करतात इथंच चुका करतात आणि त्यामुळे काय त्यांना फटका बसतोय. त्यामुळे एक्झामची रिक्वायरमेंट काय प्रत्येक एक्झाम वेगळी आहे हे लक्षात घ्या. जरी आपण युपीएससी वरून एमपीएससी ला आला असेल, कंबाईन करत असाल, आता एमपीएससी करतोय, वेगवेगळ्या काही गोष्टी असू शकतात. पण त्यांनी एक्झामची रिक्वायरमेंट काय समजून घेणं गरजेचं आहे. मेन्सची रिक्वायरमेंट वेगळी आहे, आता इंटरव्ह्यूची रिक्वायरमेंट वेगळी आहे, प्रिलियमची रिक्वायरमेंट वेगळी आहे. सध्या आपण प्रिलियम्सवर फोकस करू. ती रिक्वायरमेंट समजून घेणं काय इथं सगळ्यात महत्वाची आहे, ती समजून घेणं गरजेची आहे. म्हणून जे अपयश झालेले किंवा जे काही कारणास्तव प्रिलिम्स मध्ये पास होऊ शकले नाही, हे त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा की जे होते चांगल्यासाठी होते. पुढच्या वेळी आपण पहिलीच प्रिलिम्स, पहिलीच मेन्स, पहिलीच इंटरव्ह्यू ह्या अनुषंगाने डायरेक्टली पोस्टला धडक मारणार आहे. तर हा कॉन्फिडन्स, ही पॉझिटिव्हिटी तुमच्यात असणं काय खूप गरजेची आहे. त्या अनुषंगाने तुम्ही पुढे जाणं गरजेचं आहे. थांबला तो संपला, लक्षात घ्या. पुढे कंटिन्यू राहणं गरजेचं आहे, धावत राहणं गरजेचं आहे, चालत राहणं गरजेचं आहे. तरच आपण अल्टिमेटली एका दिवशी काय होऊ ती सीमारेषा पार करून आपण शर्यत जिंकलेली असू. ही गोष्ट इथं लक्षात ठेवा. आता येणाऱ्या प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करायचं आहे तर हा कट ऑफ 116, मागच्या वेळी माहिती आपल्याला 117.5 कट ऑफ लागला होता, हा 116 कट ऑफ लागलाय. आपण टार्गेट किती पकडायचं आहे आता 120चं टार्गेट पकडायचं आहे. लक्षात घ्या 120 आणि 120 आणि अबव या दृष्टिकोनातून प्रत्येक सब्जेक्टवर त्याच्या सब्जेक्टच्या सब पार्टवर कॉन्सन्ट्रेट करत आयोगाला काय पाहिजे, आपली तयारी कुठपर्यंत आली याच्यावर काम करणं गरजेची आहे. याच्यासाठी उमेद अकॅडमी तुमच्या सोबत आहे. आपल्याला माहिती आहे आपण एक कोर्स लॉन्च केला होता. तर तो कोर्स आहे जो आपला लॉन्च केला होता तो राज्यसेवा 2026च्या प्रिलियम साठीचा होता. मग याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे कंबाईन एक्झाम होत असते. मग इंजिनिअरिंग सर्व्हिस असू दे, ऍग्रिकल्चर सर्व्हिस असू दे किंवा आपल्या राज्यसेवेसाठी सिव्हिल सर्व्हिस असू दे, याच्यासाठी कंबाईन एक्झाम, कंबाईन कोर्स लॉन्च केला होता ज्याच्यामध्ये टेस्ट सिरीज आहे, मेंटरशिप आहे, क्रॅश कोर्स आहे. या सर्व बाबी आपल्याला इथून भेटतील. मी अजून सांगतोय परीक्षेची रिक्वायरमेंट समजून घेणं गरजेचं आहे. इनपुट आणि आउटपुट या गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे. पण त्या गोष्टी कळतील कशा, मी काय सांगतोय तुम्ही लगेच ऍडमिशन घेऊ नका, या आम्हाला भेटा, आपण बोलूया आणि याच्यातून काय करूया, तुम्हाला काय गोष्टीची कमी पडली याचा मार्ग काढून पुढे जाऊया. पैसा हा सर्वस्वी नाहीये, लक्षात घ्या. मानसिक समाधान खूप महत्वाचं आहे, जे पैशापेक्षाही खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यावर आम्ही फोकस करतोय. त्यामुळं या भेटा, आपण मार्ग काढत पुढे जाऊया. अल्टिमेटली तुमचा रिझल्ट इथं महत्वाचा आहे. आपण ह्या कोर्समध्ये काय काय करणार इथं तुम्हाला दिसेल, पण आपल्याला येणारी 2026 जर टार्गेट करायची असेल तर आजचा आळस किंवा आजचं फेल्युअर इथं झटकून देणं गरजेचं आहे किंवा आज आलेले यशानं हुरळूनही जाणं अपेक्षित नाहीये. त्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाणं गरजेचं आहे. त्याच्यावर काम करत राहूया. सगळे सोबत आहे, सोबत राहू. येणाऱ्या रिझल्ट पर्यंत आपण सोबत राहणार आहे आणि रोजचा एक एक स्टेप पुढे जात, एक एक स्टेप पुढे टाकत आपण जो तो सर्वोच्च शिखर आहे तिथपर्यंत जाणार आहोत. त्यामुळे चला सोबत जाऊया. अपयश सोडून द्या आणि आपल्या झालेल्या चुका लिहून ठेवा, त्याच्यावर काम करा. एक दिवस तुमचा येणार आहे. तोपर्यंत मी आणि आपली उमेद अकॅडमी तुमच्या सर्वस्वी सोबत आहे. एवढं बोलून थांबतो. येणाऱ्या एक्झाम साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट आणि धन्यवाद.